नमस्कार, मी गौरव मुठे लोकसत्ता लाईव्हमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्याकडे आलेत संजय बेंबळकर सर, जे युनियन म्युच्युअल फंडाचे को हेड इक्विटी आहेत. आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. तुम्ही बघतायत की आज शेअर बाजार सेन्सेक्स आणि निफ्टी हे उच्चांकी झेप घेतलेली आहे. सेन्सेक्स 65,000च्या पुढे जाऊन ठेपला आहे. तर अशावेळी म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करताना कशा पद्धतीने गुंतवणूक केली पाहिजे, इव्हन कुठल्या सेक्टरमध्ये आणि कुठल्या फंडामध्ये पैसे गुंतवले पाहिजे, अशा या सगळ्या प्रश्नांची आपण आज माहिती घेणार आहोत. सर, तुमचं स्वागत आहे. थँक्यू. प्लेजर इज माइन. सर, तुम्ही आज बघताय की सेन्सेक्सने 65,000चा टप्पा ओलांडलाय आणि निफ्टी प्रथमच 69,000च्या पुढे पोहोचलाय. तर ही जी बाजारातली जी रॅली आहे ही किती कंटिन्यू राहील असं तुम्हाला वाटतं आणि कुठे जाऊन बाजार थांबेल याबद्दल काय सांगाल? तर तुम्ही जर गेल्या दशकाचा साधारणपणे एक आपण आढावा घेतला तर तुम्हाला लक्षात येईल की भारताने खूप बऱ्याच क्षेत्रामध्ये विविध प्रकारची प्रगती केलेली आहे. फ्रॉम फाउंडेशन लेईंग, फ्रॉम GST साईड म्हणा, डिमॉनिटायझेशन म्हणा, हे सगळे ज्या लिगल आणि ज्या फाउंडेशनल अशा प्रकारच्या ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या ऑलरेडी सेट गेलेल्या होत्या. कोविडसारख्या परिस्थितीमधनं सुद्धा जेव्हा भारताचे उद्योग आणि व्यवसाय ह्यातनं पुढे आले तेव्हा आपल्याला लक्षात आलं की त्यांनी बरीच सगळी कॉस्ट सेविंग म्हणा किंवा नवीन क्षेत्रामध्ये त्यांनी एंट्री केली आणि ती आपल्याला ग्रोथ आत्ता दिसते आहे. आणि दॅट इज द रिझन की आत्ता हा जो बाजार आपल्याला एवढा उसळी घेताना जो दिसतोय, दॅट इज वन ऑफ द रिझन की हे त्याच्या मागचं ते कारण आहे. आम्ही थोडं बाजाराला वेगळ्या प्रकारे बघतो. आम्ही ॲट युनियन म्युच्युअल फंड आम्ही एक फेअर व्हॅल्यू नावाचा एक कन्सेप्ट आम्ही इंट्रोड्यूस केलेला आहे. आणि जेव्हा आम्ही फेअर व्हॅल्यू म्हणतो तेव्हा इट इज नॉट जस्ट वन रेशो किंवा एकच प्रकारे आम्ही व्हॅल्युएशनकडे बघत नाही, तर आम्ही 360 डिग्री अँगल जे म्हणतात की पूर्ण सर्व साईडनी एखाद्या गोष्टीचा अभ्यास करून फेअर व्हॅल्यू हा एक कन्सेप्ट आम्ही निर्माण केलेला आहे. ह्या कन्सेप्टमध्ये कंपन्यांचं बॅलन्स शीट म्हणा, कंपन्यांची ग्रोथ, ओव्हरऑल इंटरेस्ट रेटची पातळी आणि रिस्कीनेस ऑफ द बिझनेस, ह्या 4 गोष्टी मिळून ही फेअर व्हॅल्यू कन्सेप्ट हा आम्ही अस्तित्वात आणलेला आहे. आणि ह्या कन्सेप्टच्या अँगलनी आम्ही बाजाराच्या ओव्हरऑल व्हॅल्युएशनकडे बघतो. जेव्हा आम्ही आत्ता तुम्ही जसं म्हणलात की आत्ता BSE सेन्सेक्स किंवा निफ्टीची ही व्हॅल्यू आहे, आम्ही बघतो की ही निफ्टीची व्हॅल्यू ह्या कंपन्यांची ग्रोथ कशी होती आहे, ह्या कंपन्यांचं बॅलन्स शीट कसं आहे, ह्या कंपन्यांच्यामध्ये काय रिस्क नवीन निर्माण होते किंवा ॲट कुठल्या इंटरेस्ट रेटच्या लेवलला आज ह्या कंपन्यांना तोंड द्यावं लागतं आहे. आणि त्यानुसार आम्ही 4-5 वर्ष पुढची व्हॅल्युएशन आम्ही त्यामध्ये काढतो. आणि तेव्हा आम्हाला असं लक्षात येतं की ओव्हरऑल इंडियाची जी ग्रोथ आहे ती IMF सारखे मोठे ज्या अर्थव्यवस्थेला ऑब्झर्व करणाऱ्या संस्था आहेत त्यांनी तर सांगितलंच आहे की आपण एक जगातली फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी असू आणि वी आर द वन ऑफ द लार्जेस्ट इकॉनॉमी, 7th लार्जेस्ट, इनफॅक्ट ॲक्च्युली नाऊ इनफॅक्ट 4th or 5th लार्जेस्ट पॉसिबली बाय एंड ऑफ दिस इयर. आणि ॲट दॅट लेवल ऑल्सो वी आर ग्रोईंग टू ग्रो ॲट अ व्हेरी फास्ट क्लिप. त्यामुळे आपली ग्रोथही मोठ्या प्रमाणावरती आहे. तर हे सगळे जेव्हा व्हेरिएबल्स आपण फायनान्शियल मॉडेलमध्ये टाकतो, फेअर व्हॅल्यू कोडमध्ये टाकतो, तेव्हा आम्हाला असं लक्षात येतं की पुढचे 4-5 वर्षसुद्धा इंडियाची ग्रोथ आणि इंडियाच्या कंपन्यांची ग्रोथ ही चांगल्या प्रकारची राहणार आहे. आणि त्यानुसार आम्ही ह्या ओव्हरऑल व्हॅल्युएशनकडे बघतो. त्यामुळं आम्हाला असं वाटतं की इंडियाची ओव्हरऑल ग्रोथ ही डबल डिजिटच्या आसपास राहणार आहे कंपन्यांच्या दृष्टीने. आणि त्या प्रकारची ग्रोथ आम्हाला फेअर व्हॅल्यूमध्ये सुद्धा दिसते आहे. आणि जेव्हा आपण मार्केट वर्सेस फेअर व्हॅल्यू बघतो, आमचा पूर्वीचा अनुभव असं सांगतो की टिपिकली मार्केट हे फेअर व्हॅल्यूला अप्रोच करतं ओव्हर पिरियड ऑफ टाईम. आणि ज्या प्रकारे फेअर व्हॅल्यू ग्रोथ होती आहे, आम्हाला असं दिसतं की मार्केटची ग्रोथसुद्धा तशीच राहील. असं ॲट द सेम टाईम तुम्ही म्हणजे म्हणलात ते एकदम रास्त आहे की मार्केट हे आत्ता काही चीप नाही आहे. मार्केट हे ह्या लेवलला इट इज नॉट ॲट डीप डिस्काउंट और असं नाही आहे की हे खूप स्वस्त आपल्याला मिळतं आहे. पण जर आपल्याकडे कालावधी असेल की 3 वर्ष 5 वर्ष राहण्याची आपली तयारी असेल, तर आमच्या मते चांगले रिटर्न्स ह्यामध्ये मिळू शकतील फ्रॉम करंट लेवल ऑल्सो. सर, तुम्ही जसं म्हणालात की कोविडचं संकट जे आहे ते पार करून आता पुढे आलो आहे. GSTची आकडेवारी खूप चांगली येते. आता परवा जे झालं 1,60,000च्या पुढे आलो आहे आणि GST लागू झाल्यापासून चौथ्यांदा आता 1,60,000 पुढे आपण पोहोचलेला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण ओलांडून आता पुढे आलोत. पण मग सध्या काही अडचणी नाही आहेत असं तुम्हाला वाटतंय किंवा याला कुठेतरी अडचण काही असेल? नक्कीच. जेव्हा आपण इकॉनॉमी बघतो, इकॉनॉमीमध्ये खूप सगळे व्हेरिएबल्स असतात. खूप सगळ्या गोष्टी ह्या GDPमध्ये किंवा ग्रोथमध्ये येत असतात.
आणि त्यानुसार नक्कीच आपल्याला काही अडचणींना तोंड तर नक्कीच द्यावं लागणार आहे. पण असं दिसतं ओव्हरऑल तुम्ही जर पूर्ण विचार केला तर असं दिसतं की इंटरेस्ट रेट्स हे ग्लोबल इकॉनॉमीशी रिलेटेड एक व्हेरिएबल आहे जे सध्या चेंज होत आहे. आणि US म्हणा किंवा युरोप म्हणा, US मध्ये गेल्या साधारणपणे डिसेंबर 21 पासून आजपर्यंत 5%नी इंटरेस्ट रेट वर गेले. युरोपमध्ये अशीच उसळी आपल्याला बघायला मिळते. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या ग्लोबल इकॉनॉमीशी रिलेटेड आहेत आणि इंडिया बीइंग वन ऑफ द फास्टेस्ट इकॉनॉमी इन द वर्ल्ड, आपण काही त्यापासून दूर राहू शकत नाही. आपणही त्याच ओव्हरऑल इकॉनॉमीचा पार्ट आहोत आणि ही एक फॅक्ट आहे आणि ही आपल्याला ॲक्सेप्ट केली पाहिजे. अपार्ट फ्रॉम इंटरेस्ट रेट तुम्ही बघितलं तर IMFचे जरी प्रोजेक्शन्स किंवा वर्ल्ड बँकचे जरी प्रोजेक्शन्स तुम्ही बघितले, ग्लोबल इकॉनॉमीची ग्रोथ हळूहळू स्लो होती आहे. ग्लोबल युरोप म्हणा, जपान म्हणा, अमेरिका म्हणा, बिकॉज ऑफ हायर इंटरेस्ट रेट आणि बाकीचे ओव्हरऑल व्हेरिएबल्स बघता इकॉनॉमी अर्थव्यवस्थेची जी ग्रोथ स्लो होतीये, ही एक अनदर एक गोष्ट आहे जी आपल्याला नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे. सर कारण त्याचा आपले काही परिणाम आपल्यावरती होईल असं वाटतंय तुम्हाला? म्हणजे निश्चितच, कारण एक्सपोर्ट ओरिएंटेड सेक्टर्स जे आहेत आपले, फार्मा इज वेअर वी डू लॉट ऑफ एक्सपोर्ट्स, IT इज वन अदर सेक्टर विच इज डिपेंडंट ऑन ग्लोबल बिझनेसेस. त्यामुळे हे जे सगळे सेक्टर्स आहेत ह्याच्यामध्ये आपल्याला देअर कॅन बी सम प्रॉब्लेम विच कॅन हॅपन ओव्हर पिरियड ऑफ टाइम. पण तुमचा जो प्रश्न होता हा अगदी करेक्ट प्रश्न आहे आणि ह्यानुसार तुम्हाला असं लक्षात येईल की जी रिस्क आहे ती ग्लोबल आहे आणि ग्रोथ जी होती ती इंडियातल्या कंपनीजमधनं होतीये. सो त्यामुळं ग्लोबल व्हेरिएबल्स इज डेफिनेटली वन व्हेरिएबल. दीज आर व्हेरिएबल्स विच आय विल वॉच आउट फॉर. दुसरा पार्ट, आता आपण मान्सूनमध्ये आहोत आणि रूरल इकॉनॉमी हा एक खूप मोठा आपल्या अर्थव्यवस्थेचा भाग आहे आणि इम्पॉर्टंट भाग आहे फॉर ग्रोथ होण्यासाठी. असं दिसतं की इन्क्रिमेंटल पुढची जी ग्रोथ आहे ती रुरल एरियातनं जास्त येताना दिसते पुढच्या 5 ते 10 वर्षामध्ये. त्यामुळे रूरल इकॉनॉमी ही अर्थव्यवस्था ही सुद्धा एक खूप इम्पॉर्टंट अर्थव्यवस्था आहे आपल्या भारतामधली आणि त्याशी निगडीत ज्या गोष्टी आहेत त्या आपण खूप जवळून बघितल्या पाहिजेत. माझ्या मते जर मान्सून चांगला असेल तर रूरल इकॉनॉमी सुद्धा रुळावर लवकर येईल आणि त्याची सुद्धा ग्रोथ आपल्याला दिसेल. पण जर मान्सून चांगला झाला नाही किंवा अजून इन्फ्लेशन जर असंच खूप वाढत गेलं जगभरातलं आणि त्या अनुषंगाने भारतातलं सुद्धा, तर दॅट कॅन बी अनदर एरिया विच वी हॅव टू बी वॉचफुल फॉर आणि त्या गोष्टी आपल्याला भारताला नक्कीच इम्पॅक्ट करू शकतात. अजून एक गोष्ट ह्याच्यामध्ये इंटरेस्ट रेटच्या संदर्भात मला अशी सांगायची होती की पर्टिक्युलरली स्मॉल आणि मिड कॅप्स ह्या ज्या कंपन्या असतात की त्या फंडिंगसाठी त्यांना खूप कॅपिटल लागतं कारण त्यांचं ग्रोथ ॲस्पिरेशन्स सुद्धा जास्त असतं. त्यांचे बॅलन्स शीट्स तसे त्या मानाने छोटे असतात. त्यांनी खूप वर्ष अजून काम केलेलं नसतं त्यामुळे त्यांच्याकडं तेवढी रोख किंवा तेवढे डिपॉझिट्स नसतात आणि त्यामुळे त्यांना बाहेरच्या कॅपिटलवरती अवलंबून राहावं लागतं. अशा वेळेला जर कॉस्ट ऑफ कॅपिटल विच इज वन ऑफ द व्हेरिएबल इज इंटरेस्ट रेट जर जास्त असेल तर ह्या कंपन्यांच्या ग्रोथवरती परिणाम होऊ शकतो. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. सर पण आत्ता जे आपण बघतोय की निफ्टी जो 65,000पर्यंत गेला त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त जे वाढलेत ते स्मॉल कॅप आणि मिड कॅप सेक्टर जास्त झालेत. त्यातल्या कंपन्यांची ग्रोथ खूप झालेली आहे म्हणजे शेअरच्या दृष्टीने आपण म्हणूया. आणि दुसरे लार्ज कॅप पण वाढत आहेत ते पण पॉझिटिव्ह आहेत. तर प्रश्न माझा पुढचा असा आहे की गुंतवणूकदारांनी जेव्हा इन्व्हेस्टमेंट करताना कुठल्या फंडमध्ये कसं ॲलोकेशन केलं पाहिजे सांगता? म्हणजे आता स्मॉल कॅप मिड कॅप तेजीत आहे तर त्या रिलेटेड फंडामध्ये टाकायचे की लार्ज कॅप? कारण की हा खूप मोठा एक प्रश्न असतो की मी इन्व्हेस्टमेंट कशात करू, तर त्याबद्दल काय सांगा? नक्कीच. कोविडच्या नंतर आमचा असा व्ह्यू होता की लार्ज कॅप कंपन्या ह्या जास्त बेनिफिशियली असतील आणि मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये जास्त रिस्क आहे. ओव्हर पिरियड ऑफ टाइम लार्ज कॅप आउट परफॉर्म द मिड अँड स्मॉल कॅप्स आणि आम्ही साधारणपणे या वर्षाच्या फेब्रुवारीमध्ये आम्ही हा कॉल चेंज केला की आम्हाला तेव्हा असं दिसून आलं की मिड अँड स्मॉल कॅप ह्या कंपन्यांची सुद्धा ग्रोथ आणि जर त्यांच्यामध्ये जी प्राइसेस आहेत ह्याचा जर आपण अभ्यास केला किंवा फेअर व्हॅल्यूच्या अँगलने आपण जर अभ्यास केला तर असं लक्षात आलं की आता त्या सुद्धा कंपन्या बऱ्याच सगळ्या करेक्ट झालेल्या होत्या. सो फेब्रुवारी-मार्चमध्ये आम्ही हा कॉल चेंज केला आणि सगळ्या फंड्समध्ये आम्ही इक्वल वेट म्हणजे वर्सेस बेंचमार्क वर्सेस पियर्स वी बिकम इक्वल वेट इन मिड अँड स्मॉल कॅप ऑल्सो. तुम्ही म्हणलं ते अत्यंत करेक्ट आहे की गेल्या 3 महिन्यामध्ये साधारणपणे मिड कॅप्स हॅव आउट परफॉर्म बाय ॲटलीस्ट 5%, स्मॉल कॅप्स आउट परफॉर्म बाय 7 to 8% टू लार्ज कॅप इंडेक्स आणि नक्कीच त्यांची जी तेजी होती ती जास्त आहे.
पण आपल्याला एक लक्षात घ्यायला पाहिजे की ह्या कंपन्या ह्या हाय ग्रोथ कंपन्या असतात, की पर्टिक्युलरली मिड आणि स्मॉल कॅपमधल्या ज्या कंपन्या आहेत त्यांची जी एक्सपेक्टेड ग्रोथ असते ती जास्त असते, त्यामुळे त्यांना प्रीमियम सुद्धा मिळतं, त्यांची फेअर व्हॅल्यू ग्रोथ ही सुद्धा त्या अनुषंगाने फास्टच असते. आत्ता आमचा व्ह्यू असा आहे की दे आर ऑल्सो इक्वली अट्रॅक्टिव्ह. माझ्या मते लार्ज, मिड ॲज वेल एज स्मॉल ह्या तिन्ही कॅटेगरीज सध्या आम्हाला इक्वली अट्रॅक्टिव्ह वाटत आहेत. जी रिस्क आधीच्या काळामध्ये वाटत होती की कॅपिटल अवेलेबिलिटी आणि ओव्हरऑल द डायनॅमिझम ऑफ द सिस्टम, पर्टिक्युलरली मॅक्रो इकॉनॉमिक्स विच वॉज देअर, आता असं दिसतं की साधारणपणे इंटरेस्ट रेट आणि ही जी ग्लोबल अर्थव्यवस्थेचं हा जो इंटरेस्ट रेट जास्त होते आणि ग्लोबल अर्थव्यवस्था स्लोडाऊन होती, हे कुठेतरी संपताना दिसतंय. आणि अशा वेळेला माझ्या मते मिड आणि स्मॉल कॅप कंपन्या सुद्धा इक्वली अट्रॅक्टिव्ह असतील आणि त्या हिशोबाने आम्ही आता आमच्या फंड्समध्ये पोझिशन घेतलेली. मग इन्व्हेस्टरने कसा विचार केला पाहिजे की आता मार्केट तेजीत आहे तर लार्ज कॅपमध्ये ॲलोकेशन ठेवावं की समसमान ॲलोकेशन ठेवलं पाहिजे त्यांना? जर त्यांची रिस्क ॲपेटाईट असेल, पर्टिक्युलरली आम्ही सजेस्ट करतो की त्यांनी ॲडवायझर्सकडनं हा सल्ला घ्यावा, कारण मिड कॅप, स्मॉल कॅप आणि लार्ज कॅप ॲलोकेशन हा प्रत्येक इंडिव्हिज्युअलचा वैयक्तिक लेवलला ह्या कॅल्क्युलेशन्स केल्या जातात आणि त्यानुसार हे ॲलोकेशन असतं. तर आमचं सजेशन असं असतं की टिपिकली तुम्ही ॲडवायझर्सकडून हा सल्ला घ्यायला पाहिजे. पण फ्रॉम फंड मॅनेजमेंट अँगल आम्हाला दिसतं की जर रिस्क ॲपेटाईट असेल, जर कोणाला रिस्क ॲपेटाईट अलाउज देम टू पार्टिसिपेट इन मिड अँड स्मॉल कॅप ऑल्सो, दीज कंपनीज आर ऑल्सो इक्वली अट्रॅक्टिव्ह. पण ॲट द सेम टाईम जेव्हा आपण अशा कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करतो तेव्हा एक डिसिप्लिन्ड अप्रोच याच्यासाठी ठेवला पाहिजे. कधीही आपण पॅनिक न होता साधारणपणे ॲटलिस्ट 3 ते 6 महिन्यामधनं एंट्री आणि 3 ते 6 महिन्यामध्ये एक्झिट, असं एंट्री आणि एक्झिट हे सुद्धा ह्या फंडसाठी रिक्वायर्ड असतं. त्यामुळे हा सगळा विचार करून लोकांनी माझ्या मते इन्व्हेस्टर्सनी यामध्ये entry थोडक्यात करावी. आपण रिव्ह्यू केला पाहिजे आपल्या पोर्टफोलिओचा नेहमी. निश्चितच. सर, सध्या आपण महाराष्ट्रातले राजकीय वातावरण बघतोय काय चाललंय, आणि वर्षभरामध्ये बऱ्याच राज्यांचे इलेक्शन्स पण आहेत आणि एकूणच लोकसभेचं इलेक्शन पण होणार आहे. तर या सगळ्याचा एकूणच आपल्या अर्थव्यवस्थेवर कायमच परिणाम होत आलेला आहे, कारण की इलेक्शन हा म्हणजे मोठा सण असतो आपल्या देशामध्येच, असं एक म्हणता येईल. तर त्याचा एकूण बाजारावरती काही परिणाम होईल किंवा ग्रोथवरती काही आपला परिणाम होऊ शकेल का? नाही, निश्चित. सो तुम्ही जर आपण जसं सुरुवातीला बोललो 5 ते 10 वर्षाचा जर तुम्ही कालावधी बघितला, की बरेच सगळे फंडामेंटल नवीन ज्या गोष्टी किंवा सेटिंग अप ऑफ द फाउंडेशन्स ह्या बऱ्यापैकी झालेल्या दिसतात. गेल्या 4 ते 5 वर्षात जर तुम्ही बघितलं, ओव्हरऑल अर्थव्यवस्थेला एक तेजी येत आहे आणि भारतीय गव्हर्नमेंटला आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग हब बनवण्याच्या दृष्टीने काही पावले चाललेली आहेत. प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह, PLI स्कीम्स ज्याला म्हणतात, साधारणपणे 14 सेक्टर्समध्ये ह्या स्कीम्स आलेल्या आहेत आणि त्याच्यामधनं गव्हर्नमेंटचा असा ट्राय आहे की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपली जी मॅन्युफॅक्चरिंग अर्थव्यवस्था जी डेव्हलप झाली नाही इतके वर्ष, ती आता डेव्हलप करावी. आणि आपण एक लोकतंत्र आणि आपल्याकडं MNC कंपन्यांना सुद्धा चांगल्या प्रकारे इतके वर्ष जी दिली गेलेली वागणूक आहे, त्यानुसार असं आता एक वातावरण निर्माण झालं की MNC कंपन्या भारताकडं आपल्याला एक नवीन मॅन्युफॅक्चरिंग सेटअप बनवण्यासाठी बघत आहेत. आता इतके वर्ष जे चायना वॉज ग्लोबल लीडर इन मॅन्युफॅक्चरिंग, तर आता चायना +1, युरोप +1 असं एक वारं आपल्याला वाहताना दिसतंय. बऱ्याच सगळ्या कंपन्यांचा आता मध्ये सर्वे झाला आणि त्यातल्या 14% कंपन्यांचं असं मत आहे, जे पूर्वी अगदी हातावर मोजण्या एवढे 5-6% मत होतं, आता 14% कंपन्यांचं मत आहे की दे आर लुकिंग ॲट इंडिया ॲज अ फेवरेबल डेस्टिनेशन, की भारताकडे ते मॅन्युफॅक्चरिंग हबच्या दृष्टीने बघतायत ओव्हर पिरियड ऑफ टाइम. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या खूप इम्पॉर्टंट आणि ह्याच्या खूप लॉंग टर्म इम्प्लिकेशन असू शकतात. तर मला असं वाटतं की मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड सेक्टर हा एक नवीन प्रकारच्या ग्रोथचा एक एरिया आता डेव्हलप होताना दिसतोय. आणि तुम्ही जर बघितलं की ह्या गोष्टी अशा आहेत की ज्या 3 महिन्यात 6 महिन्यात होणाऱ्या नाही आहेत. तुमचा जो प्रश्न आहे रिलेटेड टू इलेक्शन हा रास्त प्रश्न आहे, पण मला असं वाटतं की ह्या ज्या सगळ्या डेव्हलपमेंट्स होत आहेत, ही जी प्रगती होतीये ही लॉंग टर्म ओरिएंटेशनच्या दृष्टीने होतीये. तुम्ही रेल्वेमधली प्रगती घ्या किंवा रोड्स इन्फ्रास्ट्रक्चर बघा किंवा ओव्हरऑल फायनान्शियल सिस्टीम बघा, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सहजासहजी रिव्हर्सिबल दिसत नाही. त्यामुळं आमचं असं मत आहे की जरी इलेक्शन्स विल बी वन ऑफ द एरिया, जिथं आता तुम्ही म्हणलात तसं त्यानुसार पुढचं वर्ष साधारणपणे वोलाटाईल वर्ष असू शकेल, पण फ्रॉम लॉंग टर्म पुढच्या 5 ते 10 वर्षाचा जर आपण विचार केला तर विच इज आयडियल
टाइम फ्रेम फ्रॉम इक्विटी इन्व्हेस्टर पॉईंट ऑफ व्ह्यू, तर मला असं वाटतं की ह्या गोष्टी घडत असतात आणि त्याचा फार मोठा इम्पॅक्ट होताना आत्ता दिसत नाही. सर पुढचा एक आपल्याला म्हणजे अडसर म्हणता येईल तर जगामध्ये महागाई आता नियंत्रणात येते, म्हणजे भारतात तरी महागाई पण नियंत्रणात आणलेली दिसते. रिझर्व्ह बँकेने 2% मे महिन्यापासून वाढवले होते व्याजदर, रेपो रेट वाढवलेला आहे, पण सध्या दोनदा विराम दिला आहे त्याला. आणि दुसरीकडे अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने सुद्धा आता विराम दिला आहे, पण त्यांनी म्हटलंय की दोनदा आम्ही व्याजदर वाढ करू शकतोय. तर या सगळ्यांचा एकूणच कसा परिणाम होईल? निश्चितच आपण एक इमर्जिंग मार्केट आहोत आणि इमर्जिंग मार्केट याचाच अर्थ असा की आपल्याला कॅपिटलसाठी बाकीच्या डेव्हलप्ड नेशन्सवरती आपल्याला अवलंबून राहावं लागतं आणि आपली ग्रोथ फंड करण्यासाठी आपल्याला बाहेरच्या देशांच्या कॅपिटलची पुंजीची नेहमीच आपल्याला गरज असते. त्यामुळे इंटरेस्ट रेट हे एक इम्पॉर्टंट व्हेरिएबल आहे आणि जगातले पूर्ण फायनान्शियल मार्केट हे US च्या इंटरेस्ट रेटनुसार लिंक्ड असतात आणि ते आपण भारतातही निश्चितच अनुभवलेलं आहे पूर्वी आणि पुढेही पुढच्या काळातही असंच राहील असं दिसतंय. जर US फेड नी हा इंटरेस्ट रेट वाढवला आणि जर त्यांनी तो रेट तसाच वरच्या लेवलला बराच दिवस ठेवला तर डेफिनेटली इट विल हॅव इम्प्लिकेशन्स फॉर इंडियन कंपनीज फॉर फंडिंग देअर ग्रोथ. जी आता FII आपल्याकडे येत आहेत परत, तर ते एक्झिट करू शकतील किंवा त्याचा कसा परिणाम होईल, कितपत इम्पॅक्ट होऊ शकतो? सो FIIच्या फ्लोजकडं मी त्या दृष्टीने स्पेसिफिकली मी असं बघत नाही आहे. मी ह्या दृष्टीने बघतोय की ओव्हरऑलच भारताची जी ग्रोथ आहे सध्याची आणि इकॉनॉमी ज्या प्रकारे पोझिशन्ड आहे, असं दिसतं की वी आर वन ऑफ द फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी इन द वर्ल्ड आणि त्यामुळं हा पैसा जो FIIचा जो सुद्धा भारताकडे ॲलोकेशन इन्क्रीज होत आहे तो त्या दृष्टीने त्यांची लॉंग टर्म पावलं दिसत आहेत रादर दॅन व्हेरी शॉर्ट टर्म ओरिएंटेड विचार. आणि मी त्या दृष्टीने ह्या फ्लोजकडे बघतोय. सर तुम्ही मगाशी फेअर व्हॅल्यूबद्दल बोलला, तर फेअर व्हॅल्यू कन्सेप्टबद्दल आम्हाला थोडीशी माहिती द्या. आणि बऱ्याचदा असं होतं की आता एक इन्व्हेस्टरच्या दृष्टीने जर विचार केला की बाजार सेन्सेक्स 65,000वरती आहे, निफ्टी पण 20,000च्या जवळ जाऊन पोहोचला आहे, तर आता मार्केटमध्ये यावं का, म्हणजे म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करावी का? कारण की बऱ्याचदा सांगितलं असतं की जेव्हा मार्केट खाली आहे, बाजार पडलेला आहे, त्यामुळे म्युच्युअल फंडामध्ये जास्त तुम्ही ॲलोकेशन्स करा, जास्त टाका. SIP जो माणूस करतो तो नियमित त्याची चालू असते, पण एखाद्या लमसम टाकायची असेल रक्कम, तर त्याबद्दल काय सांगा आणि फेअर व्हॅल्यूबद्दल काय सांगा? निश्चित. सो फेअर व्हॅल्यू हा एक युनियन म्युच्युअल फंडच्या इन्व्हेस्टमेंट प्रोसेसचा एक कोर भाग आहे. आम्ही कुठल्याही कंपनीकडं फक्त PE रेशो, EV, EBITDA अशा रेशोजमध्ये न बघता आम्ही एक 360 डिग्री अँगलनी बघण्याचा हा एक पर्याय आम्ही काढलेला आहे. ज्याच्यामध्ये आम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधली रेव्हेन्यू ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ या गोष्टींकडे तर बघतोच, पण बॅलन्स शीट कसं आहे, त्यांच्याकडे किती डेट आहे आणि किती कॅपिटल आहे, त्यांचा रिस्कीनेस ऑफ बिझनेस किती आहे, की कुठलाही बिझनेसवरती सुरू करण्यासाठी तुम्हाला काही रिस्क घ्यावी लागते, किती रिस्की हा बिझनेस आहे, हा एक आमचा प्रोप्रायटरी एक व्हेरिएबल आम्ही डेव्हलप केलेला आहे. आणि इंटरेस्ट रेटची लेवल, ह्या 4 गोष्टी ह्या मिळून ही एक फेअर व्हॅल्यू कन्सेप्ट आम्ही निर्माण केलेली आहे. तुम्ही जर बघितलं की एक सिंपल गोष्ट असते, आपण नेहमी म्हणतो बाय लो आणि सेल हाय, की बाजारामध्ये हा एक कन्सेप्ट सांगितला जातो की कमी किमतीला खरेदी करा आणि वर गेलं की विकू. पण कुठल्या लेवल पासून खाली आणि कुठल्या लेवल पासून वर, हा एक खूप मोठं कन्फ्युजनचा एक पार्ट असतो. त्यामुळे ते फक्त PE रेशो असं न बघता आम्ही ह्याला फेअर व्हॅल्यूच्या अँगलनी बघतो आणि आमच्या मते इन्व्हेस्टर्सनी सुद्धा त्याच्याकडे फेअर व्हॅल्यू ह्या अँगलनी बघायला पाहिजे. कारण फेअर व्हॅल्यू कन्सिडर्स एक लॉंग टर्म कॅश फ्लो जे जनरेट होतात त्यापासून ही फेअर व्हॅल्यू बनती. आता तुम्ही कोविडमध्ये सुद्धा बघितलं की 6 महिन्याचं जर रेंट आपल्याला किंवा भाडे नाही मिळालं एखाद्या घराचं, तर असं नाही की त्या घराची किंमत अर्ध्यानी कमी होती, ती किंमत थोडी कमी होते आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम अगेन इट गोज बॅक टू अर्लियर लेवल. अशा प्रकारे फेअर व्हॅल्यू एक रोबस्ट किंवा एक स्टेबल कन्सेप्ट आहे फॉर कंपनीज टू व्हॅल्यू आणि हा आम्ही आमच्या व्हॅल्युएशनमध्ये वापरतो. सर सध्या युनियन म्युच्युअल फंड म्हणजे आता मार्केटवर आहे, युनियन म्युच्युअल फंड म्हणून तुम्ही आता कशावर फोकस करतात, म्हणजे इक्विटीवर फोकस करता आहात की डेटमध्ये फोकस करतात, आणि तुमचे आता कुठले फंड्स आहेत बाजारामध्ये? सो युनियन म्युच्युअल फंड पहिल्यापासूनच आमचा एक असा व्ह्यू आहे की आम्ही सर्व प्रकारचे फंड्स आम्ही बाजारामध्ये आणलेले आहेत. लार्ज कॅप, स्मॉल कॅप, मिड कॅप, मल्टी कॅप, फ्लेक्झी कॅप अशा सर्व कॅटेगरीजमध्ये आम्ही आहोत. आम्ही थिमॅटिक फंड्समध्ये नाही आहोत. आमच्या मते थिमॅटिक फंड्समध्ये एंट्री आणि एक्झिट हे खूप त्यासाठी इन्व्हेस्टरच्या दृष्टीने खूप तयारी पाहिजे.
आमचे जे इन्व्हेस्टर्स आहेत आम्हाला असं वाटतं की दे आर बेटर ऑफ विथ द लार्ज मिड अँड स्मॉल ऑर लार्जर कॅटेगरीज इन द फंड्स. त्यामुळे आम्ही अशा सर्व प्रकारच्या फंड्समध्ये आम्ही प्रोडक्ट्स आमचे आहेत सध्या. साधारणपणे आम्ही रिसेंटली आम्ही 10,000 करोडचा टप्पा क्रॉस केलेला आहे आणि 11 ते 12,000 करोडच्या आसपास आमचं AUM सध्या आहे अक्रॉस ऑल दिस फंड्स. याच्यामध्ये कॅश कॉम्पोनंट किती ठेवलाय तुम्ही सध्या काही? ॲट आमच्या इन्व्हेस्टमेंट प्रोसेसमध्ये आम्ही असं मानतो की वी डोंट टेक एनी कॅश कॉल्स. की कॅश ॲलोकेशन हे आम्ही असं विचार करतो की इन्व्हेस्टर्स आर टेकिंग ॲट देअर एंड. वेन दे नीड कॅश दे शुडंट कम इन टू इक्विटीज. सो दॅट इज वाय वेन दे आर इन्व्हेस्टिंग, जेव्हा कोणी इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करतो आहे आम्ही असं मानतो की त्याचा 3 ते 5 वर्षाचा निदान कालावधीच्या दृष्टीने तो विचार करतोय, मिनिमम 3 इयर्स. आणि मिड अँड स्मॉल कॅपसाठी ॲटलीस्ट 5 इयर्सच्या दृष्टीने ते या प्रोडक्ट्सकडे बघतायत. त्यामुळे जेव्हा ते 5 वर्षासाठी पैसा आम्हाला देत आहेत आम्ही त्याच्यावरती परत कॅश कॉल्स आम्ही आमच्या लेवलला आम्ही आमच्या प्रोसेसमध्ये घेत नाही. सर आपण बघितलं की IT सेक्टर सध्या खूप खाली आहे. बऱ्याच कंपन्यांचे शेअर्स, IT कंपन्यांचे शेअर्स खूप खाली आले आहेत, कारण की युरोपीय बाजारामुळे त्याच्यावरती परिणाम झालेला आहे. तर IT सेक्टरबद्दल काय सांगाल थोडक्यात, की हे परत वरती यायला किती दिवस, म्हणजे किती काळ लागू शकतो आणि कुठल्या सेक्टरवर सध्या फोकस ठेवला पाहिजे, आणि काही असं सेक्टर स्पेसिफिक फंड्स निवडले पाहिजे की ओव्हरऑल म्हणजे जी आपण स्मॉल कॅप मिड कॅपमध्ये अशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे इन्व्हेस्टरने? नाही, हा खूपच चांगला प्रश्न तुम्ही विचारला की IT हा डेफिनेटली इज वन एरिया कारण की लोकांचं खूप लोकप्रिय म्हणजे IT सेक्टरचं खूप निश्चितच, आणि इट हॅज ऑल्सो क्रिएटेड लॉट ऑफ वेल्थ इन लास्ट डिकेड. की लास्ट 10-20 वर्षामध्ये ह्या सेक्टरनी खूपच वेल्थ इन्व्हेस्टरसाठी क्रिएट करून दिलेली आहे आणि व्हॅल्यू अनलॉकिंग खूप चांगल्या प्रकारे झालं आहे, ग्रोथ चांगल्या प्रकारे आली आहे कंपनीमध्ये. ह्या सगळ्या कंपन्या जर तुम्ही ITच्या बघितल्या तर ITच्या कंपन्या खूप क्वालिटी कंपन्या आहेत. त्यांचे ROC, रिटर्न ऑन कॅपिटल इन्व्हेस्टेड हे खूप चांगल्या प्रकारे आहेत. भारतामध्ये जी चांगली टॅलेंट पूल जो आहे आपल्याकडे अवेलेबल तो वापरून त्यांनी बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणावर प्रगती केली, चांगला मार्केट शेअर ग्लोबली गेन केला. त्यामुळे ह्या कंपन्या ह्या खूप रोबस्ट आणि खूप चांगल्या प्रतीच्या कंपन्या आहेत. काही कारणामुळं कोविडच्या नंतर कोविडमध्ये जी ग्रोथ आली ती सडनली नंतर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स आले, ग्लोबल GDP कमी झाला, इश्यूज इन US ॲज वेल ॲज युरोप, ह्यामुळं काही कंपन्यांची ग्रोथ कमी झाली आणि ह्याचाच परिणाम म्हणून ह्याचे शेअर्सवरती सुद्धा परिणाम झाला आणि या कंपन्यांचे शेअर्स सुद्धा पडले. आमच्या मते जोपर्यंत ग्लोबल इकॉनॉमीमध्ये हे चढउतार आहेत, आमच्या मते ही व्होलॅटिलिटी थोडे दिवस अजून आपल्याला बघायला मिळेल. जोपर्यंत देर इज नो डायरेक्ट डिरेक्शन विच इज टेकन बाय सेंट्रल बँक्स, की ह्या ज्या फेड, USची फेड म्हणा, युरोपियन सेंट्रल बँक्स म्हणा, ह्या जोपर्यंत योग्य डिरेक्शन घेत नाहीत तोपर्यंत ग्लोबल इकॉनॉमी थोडी व्होलॅटाईल राहील आणि त्या हिशोबाने IT कंपन्यांचा सुद्धा जो ग्रोथ, IT कंपन्यांची सुद्धा जी ग्रोथ असेल ती सुद्धा वर खाली होत राहील आणि त्या हिशोबाने आम्ही ह्या कंपन्यांकडे बघतो आहे. सध्याचा आमचा ITचा व्ह्यू, वी आर इक्वल वेट इन IT. वी आर अंडर वेट IT, बट आफ्टर फॉल इन प्राइसेस वी बिकम इक्वल वेट इन IT, पर्टिक्युलरली इन दिस सेक्टर. आमचा सध्याचा ओव्हरवेट जी पोझिशन आहे आमची ही मोर ऑफ फिनान्शियल सेक्टरमध्ये आहे. इंडस्ट्रीयल सेक्टर म्हणजे मी आता मॅन्युफॅक्चरिंगची ओव्हरऑल जी प्रगती जी भारताची होती आहे आणि त्या अनुषंगाने लागणारं फिनान्सिंग ह्या कंपन्यांचं, ह्या दृष्टीने बघता आम्ही फिनान्शियल सेक्टर आणि इंडस्ट्रीयल सेक्टर हे आमचे ओव्हरवेट सेक्टर आहेत. कम्युनिकेशन सर्व्हिसेस, टेलिकॉम आणि कन्झ्युमर डिस्क्रिशनरी. आमचं असं मत आहे की साधारणपणे भारताची जी एवढी ग्रोथ होतीये ही बघता आणि पॉप्युलेशन ग्रोथ विल नॉट बी मोर दॅन 1 or 2%. तर भारताचं पर कॅपिटा इन्कम हे आता एका इन्फ्लेक्शन पॉईंटला येऊन पोचलेलं आहे आणि जेव्हा ह्या लेवलच्या वरती पर कॅपिटा इन्कम जेव्हा जातं तेव्हा बऱ्यापैकी पैसा हा ॲलोकेट होतो कन्झ्युमर डिस्क्रिशनरी साईडला, ज्याच्यामध्ये ऑटो कंपन्या आल्या, रिटेल कंपन्या आल्या किंवा अजून बाकीच्या रिटेल ओरिएंटेड कंपन्या आल्या, ऑटो एन्सिलरीज आल्या, अशा प्रकार, किंवा तुम्ही बघताय QSR, क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट्स, ह्या सगळ्या कंपन्या ह्या सेक्टरमध्ये येतात आणि कन्झ्युमर डिस्क्रिशनरी आहे ही एक मोठी बास्केट आहे ज्याच्यावर आम्ही खूप पॉझिटिव्ह आहोत. IT सध्या आम्हाला असं वाटतं की देर इज सम टाइम फॉर IT टू गो ओव्हरवेट. ओके सर, तुम्ही MSc इकॉनॉमिक्स आहात लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स म्हणून, त्यानंतर CFA आहात प्लस चार्टर्ड अकाउंटंट पण आहात. तर ही सगळी तुमची अकॅडमिक बॅकग्राऊंड बघताना तुम्ही या क्षेत्रामध्ये ज्यांना करिअर करायचं असेल फायनान्समध्ये तर त्यांनी काय केलं पाहिजे?
MSc अकाउंटिंग अँड फायनान्स केलं मी. Okay. सो लहानपणापासूनच ऑब्व्हियसली आवड फायनान्सची होती, त्यामुळं फायनान्सकडं कल माझा नक्कीच होता. माझ्या मते जिकडं आवड आहे त्या दृष्टीने लोकांनी पावलं टाकायला हरकत नाही नक्कीच, कारण जेव्हा आवडीचं काम एखादं मिळतं तेव्हा आपल्याला ते काम असं वाटत नाही. पॅशन शेवटी कुठल्याही क्षेत्रामध्ये जर पॅशन असेल तर त्या क्षेत्रामध्ये जास्त प्रगती करता येण्याची आणि तिकडं वावही मिळतो आणि तिकडं आपल्याला आवडही असते. त्या हिशोबाने मला असं वाटतं की आत्ताची नवीन पिढी तसंही त्याच दृष्टीने विचार करते आणि मला असं वाटतं की तो योग्य विचार सुद्धा आहे. आणि ऑब्व्हियसली पॅशन फॉर फायनान्स लेड मी टू दिस फील्ड. सो पॅशन फॉर वॉट एव्हर करिअर यू आर थिंकिंग, आय थिंक देर आर लॉट ऑफ अवेन्यूज इन इंडिया राईट नाव. आता पूर्वीच्या दृष्टीने मी जेन्युनली मला असं वाटतं की आता मी जेव्हा माझ्या मुलीला बघतो ती क्लासेसना वगैरे जेव्हा कुठल्या जाती, की पूर्वी खेळाचे क्लासेस किंवा इवन बाकीच्या क्षेत्रांमध्ये वाव हा खूप मोठ्या प्रमाणावर वाढतो आहे. आणि त्या दृष्टीने मला वाटतं की जिथं आपल्याला पॅशन असेल तिथं योग्य प्रकारे वाव भारताच्या अर्थव्यवस्थेत आज अवेलेबल आहे आणि त्याचा आपण फायदा घेतला पाहिजे. सर, शेवटचा प्रश्न आहे, तुम्ही गुंतवणूकदारांना काय सांगाल, म्हणजे काय संदेश द्याल त्यांना? माझा एक सिंपल असा संदेश ह्याच्यामधनं मला तुमच्या माध्यमातून मी देऊ इच्छितो की लोकांनी अर्थव्यवस्थेकडे आणि ओव्हरऑल मार्केटकडे लॉंग टर्म दृष्टीने बघायला पाहिजे. हे ओव्हरऑल मार्केट व्होलॅटिलिटी इज द नेचर, हा त्याचा गुणधर्मच आहे, त्यामुळे व्होलॅटिलिटी असणारच. पण ती व्होलॅटिलिटी आपल्या बेनिफिटसाठी कशी आपल्याला आपल्या उपयोग करून घेता येईल ह्या दृष्टीने विचार करून एक डिसिप्लिन्ड अप्रोच ठेवून इन्व्हेस्ट करावं असं मला फार वाटतं. आणि तुम्हाला शक्य असेल तर ॲडवायझरची मदत निश्चितच घ्यावी, कारण कसं असतं की आपण कदाचित रशिया युक्रेन वॉर झालं, कोविड आला, कदाचित आपण त्या बिहेवियरल ह्याच्यामध्ये येऊन घाबरून जाऊन आपण काही निर्णय घेऊ शकतो जे लॉंग टर्मच्या दृष्टीने अहितकारक ठरू शकतात. त्यामुळे डिसिप्लिन अप्रोच ठेवावा असं मला ह्या तुमच्या माध्यमातून मला नक्कीच सांगायचं. धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि खूप मोलाची माहिती दिली, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. थँक्यू. प्लेजर इज माइन. थँक्यू. संजय सरांनी सांगितलंय की गुंतवणुकीमध्ये नियमितता ठेवली पाहिजे, त्यानंतर सतत थोड्या थोड्या कालावधीने तुमचा रिव्ह्यू करत जा, पोर्टफोलिओचा रिव्ह्यू करत जा, जेणेकरून तुम्हाला कुठे ज्यावेळी मार्केट पडलंय किंवा आपल्या फंडमध्ये कुठे फंडाने कमी रिटर्न्स दिलेत त्यावेळी त्या फंडामध्ये चेंजेस करून आपली गुंतवणूक आपल्याला वाढवता येईल. धन्यवाद.